मला आठवतंय अजून सुद्धा की ज्या वेळेला ह्यांना 1600 डिक्लेअर केलं त्यावेळेला आय वॉज रिप्रेझेंटिंग अभ्युदयनगर. अभ्युदयामध्ये 3410 लोकांना मी रिप्रेझेंट करत होतो आणि म्हाडाचे तिकडेही सेम साईजची घरं आणि त्या लोकांना आम्ही विकासकामार्फत डेव्हलपमेंट करत होतो आणि विकासकामार्फत डेव्हलपमेंट करून पण 680च मिळतं आहे. मग विकास गेला आणि नंतर म्हाडाबरोबर डिस्कशन सुरू झाल्यानंतर आज 620ला पोचलो. प्रत्येक वेळेला अभ्युदयनगरच्या लोकांचा हाच विषय येतो की मोतीलाल नगरला एंटायटलमेंटपेक्षा जास्ती एरिया म्हाडा देतं तर मग आपल्याला का नाही देत. तर त्यामुळे ही गोष्ट आहे की मोतीलाल नगर हा लो डेन्सिटी लेआउट असल्यामुळे म्हाडाला शक्य असल्यामुळे म्हाडाने ती दिली आहे. परंतु दुसरी गोष्ट तिकडचा रेडी रेकनर रेट जो आहे त्याच्याप्रमाणे मिळणारा प्रॉफिट हे ते इव्हॅल्युएशन करून म्हाडाने तो एरिया दिला. त्यामुळे तो कमी आहे का जास्ती आहे पेक्षा त्यांच्या एंटायटलमेंटपेक्षा जास्ती मिळाला आहे त्या एरिया. त्याच्यामध्ये ॲक्च्युली रहिवाशी सगळे हे बैठेगाळ्यांचे होते, बैठेगाळ्यांचे रेसिडेन्शियल होते, तरीसुद्धा म्हाडाने कमर्शियल लोक ॲक्सेप्ट करून त्यांना एरिया दिला आहे. म्हणजे त्याच्यात जो 1.5 रेव्हेन्यू असतो तो रेव्हेन्यू त्यांनी मर्ज केला आहे, कुठेतरी या खर्चात घेतला आहे सगळा.